पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सहजयति सिंदूर वदन देव यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मणिरेव तमसारासी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनम्रदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विरदेवी सदा वंदिता। समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समृतलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर पसरले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिलांते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिलांते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थं, करता एकची श्री रघुनंदनम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड, अध्याय 7, भाग 5। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। 4 महिने म्याशिता, अशोक वनी ठेविली वृता,
बळेच भोगीन मी आता मनोनी सकामता उठला कामोन्मत चाले लंकापती सवे योषिता शतानुशती सुवर्ण दीपिका घेहो निहाती तैल सिंचिती सुगंध पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवान देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या माता पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 7व्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करत असताना आज पुत्रदा एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना सर्व वारकरी मंडळींना सर्व राम भक्तांना सर्वच भाविकांना श्रोते मंडळींना अगदी अंतकरणापासून हार्दिक 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 शुभेच्छा भगवान परमात्मा नित्य आपल्यावर कृपा करो हीच भगवंताकडे मनोमय प्रार्थना आज पुत्रदा एकादशी जेते उगाना होय अहंभावा जेते शून्य पडे मायेच्या नावा जेते देव भक्ताचा कालोवा एकत्र होय आघवा जिथं अहंकाराचा उगाना म्हणजे नाश होतो जिथं मायेच्या असणाऱ्या नावावर शून्य पडतं म्हणजे आपण काही कर्तृत्व केलं हे सगळं आपण भगवंतावर सोपवतो देव भक्तांचा एकत्र मेळावा किंवा मिश्रण किंवा ऐक्य म्हटलं तरी चालेल त्याच व्रताला एकादशी म्हणतात आणि अशी आज पुत्रदा एकादशी आहे कष्टे स्वानंद स्वये जोडावा स्वतः भक्तीचं कष्ट भक्तानं घ्यावं आणि भगवान परमात्म्याच्या भक्तीपासून मिळणारा स्वानंद स्वये जोडावा कष्टे स्वानंद स्वये जोडावा किंवा स्वानंदाचा आईता ठेवा करोनी भेदाचा नागोवा होय अभेदाचा रेघावा जेते ठावो नाही देहम भावा जेते सामिरस होय जीव शिवा काढोनी भावार्थाचा भाव सोली व सोलिवाचा सोलिओ तो हा एकादशीचा विसावा स्वानंदाचा आयता ठेवा आपणच करून ठेवायचा कुठल्याही प्रकारची तिथं भेदामुळे नागवण व्हायला नको देहाच्या ठिकाणी अहंभाव नको जीव शिव दोन्ही आपण साम्य रूपात पाहायला शिकलं पाहिजे हाच भक्तीचा भावार्थाचा गाभा आहे आणि हाच एकादशीचा विसावा आहे म्हणून सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 4 महिने अशोक वनामध्ये सीता माऊलीला
आपल्या कैदेत ठेवणारा राजा रावण अचानक 4 महिन्यानंतर सीता माऊलीला आपण आणून ठेवलेले आहे, परंतु ज्या कामवासनेनं, ज्या इच्छेनं आपण त्यांना आणून ठेवलेले अशोकवनाच्या ठिकाणी, त्या गोष्टी अजून मी सुरूच केल्या नाहीत किंवा त्या गोष्टीला अजून हात घातला नाही. राजा रावण म्हणतो, आता मी बळच सीता माऊलीचा भोग भोगीन म्हणून सकाम झालेला आहे. आणि सकाम झालेला राजा रावण अशोकवनाच्या दिशेने निघालेला आहे. कामोन्मत झालेला राजा रावण शेकडो स्त्रियांचा लवाजमा आपल्या बरोबर घेतलेला आहे. त्यांच्या हातामध्ये सुवर्ण दीपिका आहेत. राजा रावणावर तेल सुगंध त्या शिंपीत आहेत. असं करत करत स्त्रियांच्या लवाजम्यामध्ये हा राजा रावण अशोकवनाकडे निघालेला आहे. कनकदंडयुक्त मानिकी शशांक छत्रे धरिली एकी, व्यंजने वारिती आनिकी विडिया कित्येकी देताती. सोन्याचे दांडे असणारे माणिकाने सजावलेली अशी शशांक छत्रे काही स्त्रियांनी धरलेली आहेत. काही स्त्रिया राजा रावणाला पंख्यानं वारे घालत आहेत. त्यावेळेस हातानं फिरवायचे पंखे होते. कित्येक स्त्रिया राजा रावणाला पानाचे विडे देत आहेत. कासी पाटोळा निलांबरम त्यासी कटी सूत्र कटार किंकिनी ज्वाळ माळा विचित्रम ब्रह्मसूत्र सांगद. कमरेला राजा रावण पाटोळा म्हणजे पितांबर नेसलेले आहे. त्यावर असणारा म्हणजे करदोड आहे. त्या करदोडाला लहान लहान घुंगरं आहेत आणि त्याच्यातूनच जणू का ब्रह्मसूत्र त्या असणाऱ्या क्षुद्र घंटिका सांगत आहेत. त्यांचा जो आवाज येतो त्यातून ब्रह्मसूत्राचा ध्वनी बाहेर येतो की काय असं वाटत आहे. मुकुट कुंडले अलंकार मणी मुक्ता माळा निळहार वाक्यांदुवाचा गजरन चरणी त्रोडर ब्रिदांचा. जसं राम स्वरूप आहे तसा राजा रावण नटलेले आहे. डोक्यावर मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, अंगावर अलंकार आहेत, गळ्यामध्ये मणी मुक्ता फळाच्या माळा आहेत, हार आहेत, पायामध्ये ब्रिदांचा तोडर आहे, वाक्या आहेत, अंदुवाचा गजर होत आहे. असा रावण रामस्वरूप नटून रामासारखा पोशाख करून अशोकवनाच्या दिशेनं निघालेला आहे. सुगंध चंदनाची ओटी पदके शोभती दशकंठी खड्ग वसावो निमोष्टी सीता भेटी चालीला. अंगाला सगळ्या चंदनाची उट्टी लावलेली आहे. त्याचा सुगंध सुटलेला आहे. गळ्यामध्ये 10 तोंडाच्या राजा रावणाच्या मध्ये सोन्याची पदक शोभत आहे. हातामध्ये तलवार घेतलेली आहे आणि राजा रावण सीता भेट घेण्यासाठी निघालेला आहे. चालीला अशोकवना प्रती सवे स्त्रिया नेनो किती एक दीपिका दाविती बळे म्हणती पैकी. अशोकवनाकडे निघालेल्या राजा रावणाच्या बरोबर हजारो स्त्रियांचा समुदाय आहे आणि काहींच्या हातामध्ये दीपिका म्हणजे दिवे आहेत, पणत्या आहेत. दडपती द्राक्षांची आळी खस्ती नागवेली पाळी लखलखती सोन केळी वरिल्या पोळी चालीला. आणि जसं आपण गावामध्ये म्हणतो वरली गल्ली वरली आळी, तशा प्रकारे वरल्या गल्लीला राजा रावण स्त्रियांच्या समुदायात अशोकवनाकडे सीता माऊलीच्या भेटीसाठी निघालेले आहे.
द्राक्षांच्या ओळीच्या ओळी ह्या सगळ्या स्त्रियांच्या पायाखाली तुडवल्या जाऊ लागलेल्या आहेत. सगळ्या समुदायामध्ये नागवेली सुद्धा खचल्या जाऊ लागलेल्या आहेत. लख लख सोनकेळी, त्या सोनकेळीची सुद्धा बाग आहे. देखोनी बनकरांचा थाट, स्त्रिया चालती घडघडाट, लवणी वृक्ष होती सपाट, स्पर्शदृष्ट स्त्रियांचा. तिथं त्या बागेचं रखवालदार बनकर आहेत. त्या माळ्यांना पाहिलं आणि स्त्रिया मुद्दाम पिकातून चालू लागल्या. कारण आपण राजा रावणाच्या भोवताली आहे ना, राजा रावणाबरोबर निघालोय, कुणाला घाबरायची काय गरज आहे. आणि हे राजाचे सेवक बनकर लोक आहेत. ज्यावेळेस पिकातून चाललंय त्यावेळेस त्या पिकांचा सगळा नाश होऊ लागला. कारण स्पर्श कुणाचा आहे म्हणले तर दुष्ट दुर्जन राक्षसींचा स्पर्श आहे. स्त्रियांच्या स्पर्शाखाली वाटिका वाळती समोळी, वृक्ष झडती पुष्पी फळी, वरल्या पवळी चालीला. स्त्रियांच्या स्पर्शानं काय होऊ लागले म्हणले, तिथं असणाऱ्या वेली सुकू लागल्या, वृक्ष झडू लागले. आणि असा दुष्ट स्त्रियांच्या संगतीमध्ये राजा रावण वरल्या पवळी चाललेला आहे. दीपिका तेजाचे कडाडी, वृक्षा होईल फळ पान झडी, अमृतवल्ली तडातडी, रोपे रोकडी जळतील. आणि त्या दिव्यांचं जे तेज आहे म्हणले, अग्नी म्हणले, त्याच्या असणाऱ्या तप्ततेनं म्हणले वृक्षाची जी फुलं आहेत, पानं आहेत ती झडतील म्हणले, झडू लागलेले आहेत म्हणले. अमृत वल्लींना तडा जाऊ लागलेला आहे. आणि तिथं कोळी रोप सुकून जळू लागलेली आहेत. स्त्रिया आघाते मोडीती चापे, मोडीती हेमकमळीनी वापे, वरिले पवळीचे साटोपे, सीते समीप तो आला. या राजा रावणाच्या बरोबर हजारो स्त्रिया आहेत म्हणले. त्या स्त्रियांनी चाप्याची झाडं जाता जाता मोडायला चालू केलेले आहे. सोन्याच्या असणाऱ्या म्हणले कमळणीचे वाफेच्या वाफे तेही मोडायला चालू केलेले आहे. आणि असा राजा रावण अशा दुष्ट स्त्रियांच्या संगतीमध्ये सीतामाऊलीच्या जवळ आलेला आहे. रावण येता सीतेप्रती, कोप हनुमंताचे चित्ती, वृक्षी सरसावला मारुती, लंकापती ते धुमसावया. रावण सीतामाऊलीच्या दिशेनं येत आहे हे रामभक्त हनुमंतराय यांनी पाहिलं. आणि हनुमंतरायाच्या अंतकरणाच्या ठिकाणी राजा रावणाबद्दल कोप आलेला आहे, राग आलेला आहे. जरा अंग सावरलेलं आहे हनुमंतरायांनी. आणि राजा रावणाला आता धुमसून काढलं पाहिजे हा विचार मारुतीरायांनी केलेला आहे. रावण झोंबता शितेशी, बोंब नेता रामापाशी, सांगो जाता सुग्रीवासी, लाजेल मजसी पुरुषार्थ. आपण सीतामाऊलीच्या जवळ झाडाच्या फांद्यामध्ये लपलो होतो. रावण आला आणि सीतामाऊलीची हेळना केली, छळण केलं, तिच्या अंगाला झोंबा झोंबी केली. हे जर आपण रामाला सांगायला गेलो, राजा सुग्रीवाला अशी जर घडलेली घटना जर सांगितली तर मग आपल्याला काय लाज आहे का म्हणले. लाज सुद्धा मला लाजेल, माझा पुरुषार्थ कुठं गेला असं निरर्थक होईल म्हणले. आणि म्हणून हनुमंतराया थोडेसे सरसावलेले आहेत. हेची वानरे सांगो जाता, हनुमान म्हणे न पुसकता, घाय मारी न लंका नाता, न पुसता श्रीरामाशी. आपण जवळ असून काहीच उपयोग केला नाही, निरर्थक ठरलो, नपुसक ठरलो. ते असं सांगत जाण्यापेक्षा रामाची परवानगी न घेता मी राजा रावणानं जर इथं सीतामाऊली सोबत हिडीसपणा केला, खेडगापणा केला तर राजा रावणाला मी एका टोल्यात संपवीन बर का, असा हनुमंतराया विचार करतो. मज देखता श्रीराम भाजा,
गांज जाता राक्षस राजा, दाईस रे विषभुजा, घाये पूजा करीन मी. आणि राजा रावण माझ्या देखत माझ्या स्वामीची असणारी कांता सीता, तिला जर छळायला लागला, त्रास द्यायला लागला, गांजायला लागला, वेडे वाकडे चाळे करायला लागला, तर त्याची 10 मुंडकी 20 हात हे सगळं मोडून टाकीन म्हणले. आधीच न करावा घात, सीतेपासी लंका नात, कैशी कैशी बोली बोलत, तो वृत्तांत ऐको पा. हनुमंतराय म्हणतात, आल्या आल्या राजा रावणाला ठोकण्यापेक्षा, त्याला मारण्यापेक्षा तो काय गुन्हा करतो, सीतामाऊलीला कसा बोलतो, काय वर्तन करतो, कसा वागतो, त्याचं बोलणं तरी काय आहे हे आपण शांत राहून ऐकलं पाहिजे म्हटले. सीता अनुसरली रावणासी, हे तो न घडे कदा काळेशी, जरी हा भोगील बळेसी, तरी मी आशी धुमशीन. हनुमंतराय म्हणतात, रामाची सीता, त्या सीता माऊलीला रामप्रिय आहे. तिच्या ध्यानात, तिच्या मनात श्रीराम प्रभू आहे. आणि तिला वास्तविक पाहता रामाचीच आस आहे, रामाचीच गोडी आहे, रामाचीच कथा तिला गोड वाटते, रामाचं भजन गोड वाटतं. आणि अशी सीता माऊली राजा रावणाला कधी सुद्धा सहाय्य करणार नाही, वश होणार नाही. आणि सीता माऊली वश होत नसताना जर बळच भोगण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न राजा रावणानं केला, तर त्या राजा रावणाला मी रगडीन म्हणले, धुमशीन म्हणले, बडवीन म्हणले, असा विचार हनुमंतराय करतात. सीता माऊलीच्या मनामध्ये एक निष्ठावंत भाव आहे आणि भक्ताच्या ठिकाणी तो असावा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वरम चुको नको. आणि ह्याच निर्धाराच्या अक्षता सीता माऊली लिहिलेल्या आहेत. अशी सीता माऊलीची भक्ती रामप्रिय, प्रभुप्रिय, ब्रह्मप्रिय, देवप्रिय अशी आहे. आणि म्हणून हनुमंतराय विचार करतात, सीता माऊली कधीच बाकीच्याला कुणालाच वश होणार नाही, कुणालाच अनुसरणार नाही. सीता आणि राम हे वेगळे नाहीत, त्यामुळं बाकी कुणालाच सीता माऊली अनुसरणार नाही. लागली से गोडी, लागली से आस, गोडी अभंगाची, लागली से आस, गोडी अभंगाची, रूपा त्या पांडुरंगाची, रूपा त्या पांडुरंगाची, लागली से आस मला गोडी अभंगाची, लागली से आस मला गोडी अभंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी, ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कुंडलिकासाठी आला विठेवरी, कुंडलिकासाठी आला विठेवरी,
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी तारियली अभंग गाता संत तुकोबाची तारियली अभंग गाता संत तुकोबाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची नामदेवा संगे कीर्तनी रंगला नामदेवा संगे कीर्तनी रंगला सावत्या संगे मळाच केला सावत्या संगे मळाच केला नाता घरी पाणी अमरती झाली दोहे संत कबीराची अमरती झाली दोहे संत कबीराची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ऐसी तुझी अगाध लीला दाविली जगाला ऐसी तुझी अगाध लीला दाविली जगाला सुख शांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती सुख शांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती अखंडची घडते सेवा मज पामराची अखंडची घडते सेवा मज पामराची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची लागली से आस मला गोडी अभंगाची लागली से आस मला गोडी अभंगाची लागली से आस मला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची अशी भगवान परमात्म्याची स्वामिनी असणारी सीता राजा रावणाला अजिबात अनुसरणार नाही हे हनुमंतरायाने पक्का निर्धाराने ओळखलं आणि आगावपणा केलेल्या रावणाला मी शिक्षा करेन असाही हनुमंतरायाने मनोमन विचार केला मानोन्मत पानोन्मत राज्योन्मत बळोन्मत ज्ञान गर्वे ज्ञानोन्मत पंचोन्मत रावण रावण पंचमदानं उन्मत्त झालेले आहे मानाचा असणारा मान उन्माद आहे म्हणले त्याला मान पान पाहिजे आणि म्हणून मानानं पानानं तो उन्मत्त झालेला आहे लंकेचा राजा आहे तो म्हणून राज्याच्या बळानं उन्मत्त झालेला आहे म्हणले ज्ञानाचा ज्ञान गर्व आहे ज्ञानानं उन्मत्त झालेला आहे म्हणजे मानानं उन्मत्त राज्यामुळे राज्यानं उन्मत्त बळानं उन्मत्त ज्ञानानं असा पंचमदानं उन्मत्त झालेला राजा रावण सीतामाऊलीच्या समीप आलेला आहे पंचोन्मत्त अतिउन्मत्त या लागी त्या ते शिव म्हणत सीता कामे अतिभ्रांत भ्रमण उन्मत्त रावण पंचवदानं अति उन्मत्त झालेला रावण
उन्मत्तापेक्षाही उर्मट वागू लागलेले आहेत, म्हणून त्याला अति उन्मत्त म्हणतात. सीता माऊलीच्या बद्दल मनामध्ये काम विचार घेऊन अति भ्रांत झालेला, भ्रमानं भुललेला रावण माऊलीच्या समीप आलेला आहे. या परी अशोक वना आत लंकानाथ आणि हनुमंत साधू पाहती निज स्वार्थ तो कतार्थ अवधारा. अशा प्रकारे पंचमदान उन्मत्त झालेला राजा रावण, विषांत झालेला राजा रावण अशोक वनात माऊलीच्या नजदीक आलेला आहे. आता रावण त्याचा काही स्वार्थ साधतो, हनुमंतराय स्वतःचा काय असणारा स्वार्थ साधतात किंवा रावणाला कशी शिक्षा देतात. हा जो कथार्थ आहे म्हणजे तुम्हाला तो कथार्थ पुढील अध्यायात, पुढील भागात ऐकायला मिळेल. आधीच गोड रामायण श्रीरामाचे चरित्र गहन त्या माझी हनुमंत कथन गोड निरूपण अवधारा. अगोदरच कसे म्हणजे अतिशय गोड अशा प्रकारच्या रामायणाच्या कथा आहेत. म्हणजे रामाचं चरित्र अतिशय गहन आहे म्हणजे, आणि त्यामध्ये सुंदरकांडाचं कथानक म्हणजे हनुमंतरायांच्या पराक्रमाची यशोगाथा. हनुमंतरायाने काय काय कसा कसा पराक्रम केला याचं सुंदर वर्णन म्हणजे सुंदरकांड म्हणजे. आणि अशा हनुमंत कथेचं गोड निरूपण वरच्यावर आपल्याला सुंदरकांडामध्ये ऐकायला मिळणार आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एका कार्तिकाया रावणाशोकवनाभिगमन नाम सप्तमाध्याय गोडहा. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय. श्री रघुवीर समर्थम करता एकाचे श्री रघुनंदन. मायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत तिष्ठनम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. श्रीराम राम जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा अधोक्ष जनार्षा अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशव नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा अधोक्ष जनार्षा अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल श्री विठ्ठल.